माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. बोला, माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. कोणता आजार नाही आहे, परमेश्वर चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझ्या आतमध्ये चमकत आहे. परमेश्वर माझ्या आतमध्ये चमकत आहे. गरीब नाही होऊ शकत, मी आजारी नाही होऊ शकत, हारू नाही शकत. माझ्या आतमध्ये माझं वय नाही वाढत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही? मी गरीब नाही होत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. मला परमेश्वर हवा आहे तर माझ्या आतमध्ये चमकणार, आणि माझ्याकडे तो परमेश्वर आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. ग्लोरी. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकतो. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकतो. हा प्रभू, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही सत्यनिष्ठ आहात. धन्यवाद तुमच्या दयेसाठी, करुण्यासाठी, प्रेमासाठी. सगळं जग तुमचं आहे आणि आम्ही तुमच्या हातांची रचना आहोत. धन्यवाद तो प्रभू, जो विजय तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद ती बुद्धी, ज्ञान आणि समज तुम्ही आम्हाला दिली आहात. धन्यवाद देतो एक हृदय देण्यासाठी जे तुमच्यावरती प्रेम करते. तसं डोकं देण्यासाठी ते तुम्हाला समजू शकतं. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी. धन्यवाद देतो प्रभू. जिकडे कुठे आहोत, तुमच्या राज्याचे राजदूत आहोत, ज्या राज्याला पुढे नेत असताना. धन्यवाद देतो. धन्यवाद 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 देतो या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात, की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. प्रिय पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रिय पवित्र आत्मा, तुमच्या उपस्थितीसाठी, तुमच्या महिमेसाठी धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. शेजाऱ्याचं हसून स्वागत करू शकता. बोला, स्वागत आहे तुमचं नवीन महिन्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. कोणाच्या हिशोबाने मूर्तीमध्ये चमकत आहे, ह्याच्या हिशोबाने माझ्यामध्ये चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. मी त्या परमेश्वराचं काय करणार आहे जो मूर्तीमध्ये चमकत आहे. मला एक परमेश्वर हवा आहे जो माझ्या आतमध्ये चमकणार आहे, आणि माझ्या आतमध्ये तो परमेश्वर आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. ग्लोरी. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकतो. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकतो. विचार करून बघा. ते बोलतात मूर्तीमध्ये जीवन टाकलं, मूर्तीमध्ये जीवन टाकलं. जर मूर्तीमध्ये जीवन येऊ शकतं, जे की नाही येणार आहे, आणि पण माझ्या आतमध्ये कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. आणि ही मस्करी नाही आहे, ही मस्करी आहे, हे खरं आहे. माझ्यातमध्ये कोण चमकत आहे? परमेश्वर. ओ लॉर्ड, माझ्या डोळ्यांमध्ये परमेश्वर चमकत आहे. चष्मा कसा राहणार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगतो, ओ सकाळी पास्टर डोक्याला जागतं, संध्याकाळपर्यंत हस असतं. सांगता नाही, माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. तर माझी गोष्ट होती का यामध्ये? ओ हालेलुया. बोलतो, एक रात्र या वचनासोबत करा. सकाळी उठलात, लोक म्हणतील तुम्ही गोरे झालात. सकाळपर्यंत तुमची फायनान्शियल स्थिती बदललेली असणार. शरीरामध्ये आजार निघून पळून गेला असणार. त्यांना समजत आहे कोणता परमेश्वर ज्याने काय सांगितलं, अंधारातून ज्योती चमकेल, अंधारातून प्रकाश होईल. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कसं तुम्ही अंधकारातून ज्योती चमकवाल जेव्हा की ज्योती बनली पण नसणार. किती जणांच्या घरामध्ये लाईट गेली? कधी गेली का? जेव्हा लाईट जाईल तेव्हा सगळे बल्ब फोडून टाका. नंतर लाईट ऑन करा. काय होणार? अंधार की प्रकाश? तुम्हाला माहिती आहे अंधार काढणं किती असं आहे.
तुम्ही बल्बशिवाय अंधकार कसा काढून टाकाल? आपल्या परमेश्वराने काय केलं? अंधारातून प्रकाश काढला. विचार करा किती मोठा चमत्कार आहे. हे बल्ब नाही तरी पण प्रकाश झाला. हा बोला, अंधारातून प्रकाश चमकेल. आणि हा सूर्यचंद्र पण नव्हता त्यावेळी. किती जण समजत आहे मी काय सांगत आहे? बायबल वाचा जाऊन. सूर्यचंद्र कशानंतर बनला? प्रकाश झाल्यानंतर. तर नका म्हणू की सूर्य उगवला असेल. सूर्य तर बनला पण नव्हता. बायबल आपल्याला सांगते की सूर्य त्याच्यानंतर बनला, तारे त्यानंतर बनला. तरी ज्योती कुठून आली? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे ज्योती कुठून आली? अंधार स्वतः प्रकाश बनला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराने काय केलं? अंधारातून प्रकाश चमकवला. बोला, अंधारातून प्रकाश चमकवला. अंधारातून प्रकाश चमकला. 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 100 रुपयापासून 1 लाख विचार तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिहिलेलं आहे तिकडे. अंधारातून प्रकाश चमकला. अंधकार काय बनला? प्रकाश. 100 रुपये काय बनले? 1 लाख. लिहिलं आहे तिकडे. अंधारातून प्रकाश चमकला. पण किती लोक आहेत जो हा चमत्कार आपल्या जीवनामध्ये करत आहेत? सांगतात पास्टर पैसा येतो थांबतच नाही. ते कोणतं जीवन जगत आहेत? माझ्याकडे दुसरं आहे. 100 रुपये 1 लाख बनतात. तुमच्याकडे 100 रुपये कुठेच निघून जातात, समजतच नाहीत. कोणतं जीवन जगत आहात तुम्ही? चुकीचं जीवन जगत आहात. बायबलमध्ये तर नाही जगत आहात. बायबलमध्ये असं नाही झालं. बायबलमध्ये सांगतात ती म्हातारी स्त्री, तिच्याकडे खायला काय नव्हतं. विश्वास त्याच्याकडे जवळ गेला. परमेश्वराने तिकडे तू जा, तिकडे तुला एक स्त्री भेटेल, जेवायला देईल. भविष्यात त्याच्याकडे गेला एलिशा. तो बोलला, अरे स्त्री काहीतरी खायला आहे का? ती बोलली, नाही, खूप गरिबी आहे, अकाल पडलेला आहे, काय आहे, एकच टाईमचं जेवण उरलेलं आहे, मी खाल्लं तर माझा मुलगा मरेल. अर्जुनाने सांगितलं की बाकी सगळं नंतर बघूया, पहिलं तू जेवण इकडे आण. विचार करून बघा, त्या स्त्रीकडे आणि तिच्या मुलाकडे फक्त एका वेळेचं जेवण होतं. खाऊन ती लोक मरणार होते. भविष्यवक्त्याने काय सांगितलं की मला आणून दे. बायबल काय सांगते? ती स्त्री श्रीमंत झाली. अंधारातून प्रकाश चमकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधारातून प्रकाश चमकेल. अंधारातून प्रकाश चमकेल. नका सांगू पास्टर मी गरीब आहे, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे. कारण तुमच्याकडे देण्यासाठी खूप काय आहे, पण तुम्ही देत नाही आहात. आणि जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अंधारातून ज्योती चमकणार नाही. त्या गरीब स्त्रीला आपलं जेवण द्यावं लागलं, ज्याला खाऊन ती आणि तिचा मुलगा बसणार होती. तर जेव्हा बोलतात चर्चमध्ये बोलतात हे द्या ते द्या, आमच्या घरी खाण्यासाठी नाही आहे. आहे खोटं नका बोलू. जोपर्यंत तुम्ही देणार नाही प्रकाश चमकणार नाही. स्त्रीकडे फक्त एका टाइमचं जेवण होतं, जिला खाऊन ती आणि तिचा मुलगा मरणार होते. बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वर माझ्या हृदयामध्ये चमकत आहे. परमेश्वर माझ्या हृदयामध्ये चमकत आहे. माझ्या आत्म्यामध्ये चमकत आहे. त्याचं वचन. तर परमेश्वर चमकतो कसा? नातून. जर त्याचं वचन तुमच्या आत्म्यामध्ये नाही आहे तर चमकू नाही शकत. तेच करणं की तुम्हाला कायम तुमच्या आत्म्यामध्ये त्याचं वचन ठेवायचं आहे. पण बरेचसे लोक बीज नाही पेरत पण बोलतात मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. बीज कुठे आहे भाऊ? चर्चमध्ये फसवतात. मी बोललो होतो मी श्रीमंत आहे, पण माझे पाय अजून पोचले कारण बी नाही पेरलं भाऊ. कोण पेरणार आहे? शेतकऱ्याला जाऊन विचारा. एक शेतकरी जो म्हणेल मी बी नाही पेरलं पण शेत येत आहे, तो काय मस्करी करताय? बोलणार तुला मेंटल हॉस्पिटल घेऊन जातोय आम्ही. तो शेतकरी बरोबर आहे की मेंटल आहे? तिथं पेरलं नाही, मेंटल आहे ना, मेंटल आहे तो. तर काय ख्रिस्ती पण काय आहेत? प्रभूच जाणतो काय आहेत.
बी वगैरे पेरत नाही, बोलतात मी श्रीमंत आहे. कसं श्रीमंत होणार तुम्ही बी पेरल्याशिवाय? आपण सांगा ना. तर काही लोक काय करतात, नवस मागतात. हो तुम्ही मला 1,00,000 द्याल, तुम्हाला मी 10,000 देत. हा कोणता स्कॅम चालवत आहात प्रभूसोबत? लोक तोच स्कॅम घेऊन चर्चमध्ये येतात. पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्याकडे 1,00,000 येणार, मी 10,000 10,000 देतो. स्कॅम नाही चालत इकडे भाऊ, निघा इथून. पास्टरनी प्रार्थना पण नाही, खूपच दृष्ट आहेत. दृष्ट तर तुम्ही होता, मी तर बरोबर होतो. स्कॅममध्ये टाकत होता तुम्ही. ते लोक तसेच येतात. इकडे वस नाही बोललं जात आहे, इकडे बी पेरलं जात आहे. जरा बोला इकडे बी पेरलं जात आहे, नाही बोललं जात आहे. ऐकताय तुम्ही? हे प्रभू मला 5 करा, मी 11 रुपये देणार. 50 रुपयाचे लाडू पेरावं लागेल. शेजारा बोला पेरावं लागेल. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वर माझ्या हृदयामध्ये चमकतो. परमेश्वर माझ्या हृदयामध्ये चमकला आहे. करा तो का चमकला आहे? परमेश्वर फक्त चमकायला नाही इच्छित, काय लिहिलं आहे. आणि तोच आपल्या हृदयामध्ये चमकला की परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाश येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामधून प्रकाशमान होईल. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वर चमकला आहे की त्याची ज्योती येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामधून प्रकाशमान होईल. येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामधून प्रकाशमान होईल. हे काय लिहिलं आहे? येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामधून प्रकाशमान होईल. येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामधून प्रकाशमान होईल. आणि मला काय मिळत आहे? विचार करा ना, काय लिहिलं आहे? प्रभू आमच्या हृदयामधून चमकला आणि ज्योती ओढांच्या चेहऱ्यामधून दिसेल. येशूच्या काहीतरी गडबड वाटते आहे. झोपलात की जागे आहात? थोडेच आहात की असे तोंडामध्ये पैसे टाकले त्याच्या तोंडातून काढलेत? हालेलुया. हॅलो. तर काय बायबल चुकीचे आहे? मग इकडे काय लिहिलं आहे? लॉर्ड मी तुम्हाला सांगू नाही शकत ते काय आहे. मी सांगतो की काळजी नका करू. तर वाचूया. बोला परमेश्वरच आहे ना. कुठून आणलं? डिस्ट्रिक्ट नाही होणार ना. मॅरेटोरी मावशी ठीक आहे ना, तुम्ही सरळ येऊ शकता. त्याच्यासाठी परमेश्वरच आहे. आणि तो कोण? तो परमेश्वर. बोला परमेश्वरच आहे आणि तोच आपल्या हृदयामध्ये चमकतो. तर फक्त पास्टर आयच्याच्या हृदयामध्ये नाही चमकला आहे, तुमच्या हृदयामध्ये पण चमकला आहे. हे सगळ्यांसोबत झाला आहे. चमत्कार फक्त माझ्यासोबत नाही झाला आहे, चमत्कार तुमच्यासोबत पण झाला आहे. पण काय तुम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत चमत्कार झाला आहे? बऱ्याच जणांना माहीतच नाही की त्यांच्यासोबत चमत्कार झाला आहे. तेव्हा तो चमत्कार शोध. मी बोलतो तुमच्यासोबत ऑलरेडी चमत्कार झाला आहे, खूप मोठावाला झाला आहे. ह्यासाठी परमेश्वरच आहे ज्याने सांगितलं अंधारातून प्रकाश चमकेल. आणि तोच ओ हालेलुया. कोणते देवी देवता नाही, स्वतः प्रभू. ठीक आहे ना. हे नाही की हे आले ते आले, तर नाही झालं आहे. सगळे वर प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वाले आले तर बुद्धी पण आली, हे वाले आले तर लक्ष्मी पण आली, हे वाले आले तर सगळं काही आलं. कारण ह्या वाल्यामध्ये सगळं काही आहे. हालेलुया. कोणाचा कुठे जात होतो ना, काय वाटत होतं काहीतरी उलट सुलट आहे तिकडे, काहीतरी बघणार होतो आपण. काय चालू आहे इकडे? त्यासाठी परमेश्वराने सांगितलं अंधारातून प्रकाश चमकेल आणि तोच तुमच्या हृदयामध्ये चमकला. प्रभू माझ्या हृदयामध्ये चमकला. माझ्या हृदयामध्ये इकडे या. चमकत आहेत आज. खूप चांगली व्हाईट शर्ट घालून आली आहेत. तुम्ही इकडे या. आता काय सांगत आहेत? परमेश्वरांच्या हृदयामध्ये चमकला. त्यावेळेला काय सांगते आहे? परमेश्वरांच्या हृदयामध्ये. पण पुढे जे बोलत आहेत थोडंसं भ्रमित वाटत आहे. नाही वाटत आहे की जणांना वाटत आहे भ्रमित की परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचे प्रकाश येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामधून प्रकाश मानणार आहे. आता तर बोलला यांच्या हृदयामध्ये चमकला आणि नंतर तो सांगत आहे ज्योती यांच्या चेहऱ्यातून निघाली. हे कोणतं काय आहे? एवढे तो इकडे काय सांगत आहे? ओ लॉर्ड
माझं मन सांगत आहे पळू, उडू. कारण जे आहे ते असंच आहे. खूप मोठं लिहिलं आहे. ओ पकडा ओढून नाही जाणार. मी ड्रामा नाही करत आहे. तुम्हाला वाटतं मी ड्रामा करत आहे, काही पण करत आहे? नाही. पण जे लिहिलं आहे ते तेवढंच मोठं आहे. ओ आणि तोच आमच्या हृदयामध्ये चमकला की परमेश्वराची महिमा. बोला, परमेश्वराच्या महिमेचा ओळखीचा प्रकाश. पहिल्यांदा हेच खूप मोठा आहे जो चमकतो आहे. विचार करा, परमेश्वर आतमध्ये चमकला. काय चमकला? परमेश्वर चमकला. चमकेतून काय निघत आहे? परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाश. खूप काही गोष्ट, मोठी लाईन लागली. तर प्रभू चमकला. काय झालं? पण बाहेर काय निघत आहे? असं ना, जादूगार दाखवतो मी 1 ग्लास पाणी पिलं आणि 10 ग्लास काढलं. हेच होत आहे इकडे. चमकला. काय झालं? पण बाहेर काय निघत आहे? परमेश्वराच्या महिमेचा ओळखीचा प्रकाश. म्हणजे खूप मोठी गोष्ट बाहेर निघत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काय सांगत आहे? छोटा घेणार मोठं निघणार आहे. हालेलुया. बघत राहा. ठीक आहे, भरपूर काय या वचनामध्ये. छोटा टाकला, बाहेर काय निघत आहे? खूप मोठा. हृदयामध्ये काय टाकलं? परमेश्वर. पण बाहेर काय निघत आहे? परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाश. प्रकाशमान होईल. येशू ख्रिस्ताची साठ सोडून देऊया आता. जे निघत आहे ते छोटा आहे की मोठा आहे? हॅलो. निघत आहे ते छोटा आहे की मोठा आहे? खूप मोठा आहे ना. खूप मोठा आहे ना. परमेश्वराच्या महिमेचा ओळखीचा प्रकाशमान होईल. बापरे, खूप सारं भेटत आहे इकडून. मोठं मिळालं आहे. प्रेज द लॉर्ड. समजण्याची वेळ नाही आहे माझ्याकडे. आता इकडेच राहणार आहोत. त्यांच्याकडे जायचं आहे. गाडीमध्ये स्टेशनवर पोहोचवतो. ठीक आहे, पोचून तुम्ही आपलं खात राहा. हालेलुया. माहिती आहे ना, कधी कधी लग्नामध्ये जाल तर आजकाल डब्बा देतात, जाऊन खात राहा. बरं ना, टाईम नाही होत. तुम्हाला डब्बा देणार आहे आता. प्रेज द लॉर्ड. तुमचं काम आहे घरी जाऊन डब्बा करून खायचा. ठीक आहे, राहत हे ना इकडेच खायचं. जेवण नाही देत तुम्हाला, मी डब्बा देत आहे. प्रेज द लॉर्ड. जो डब्बा आहे, जे खाणं आहे ते खूप मोठं आहे. ते 5-5 गोष्टी निघाल्या आहेत. परमेश्वरचं मग त्याच्यानंतर काय झालं? परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाशमान झाला. जेवण खूप मोठं आहे, बुफे मोठा आहे, करून घेऊन जा. ठीक आहे, आज नाही उघडू शकणार, पण जे उघडायचं आहे ते उघडूया. आणि तोच परमेश्वर आमच्या हृदयामध्ये चमकला की परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाशमान होईल येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यातून. ते मी सांगत आहे ते नीट ऐका. जे मला समजणार आहे, तुम्ही नीट तयार व्हा, तर उडून नाही जाईल कुठे. उडण्यापासून थांबू नका. जेवढं ओरडायचं तुम्ही ओरडा, कारण जे मी तुम्हाला सांगत आहे. वाव, किती लोक आहेत. मित्रासोबत बोलू नका. हे जे येत आहे काय, छोटा पोस्टर निघला हिरो, खूप मोठा आहे, सोडून नका देऊ. ठीक आहे, परत तुला परमेश्वर माझ्या हृदयामध्ये चमकत आहे. का चमकला? फक्त चमकणं त्याचं काम नाही आहे. तो कोणत्यातरी कारणासाठी चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर कोणत्यातरी कारणासाठी चमकत आहे. साठी चमकत आहे की परमेश्वराच्या महिमेचा ओळखीचा प्रकाशमान होईल. पण यांच्यामध्ये थोडंसं क्लॉज आलं. माझ्या चेहऱ्यातून. कोणाच्या चेहऱ्यामधून? तर काय बायबल चुकीची आहे? नाही, ते बायबल बरोबर आहे. का? कारण मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला अन्य भाषेमध्ये. रिबो ओ जान तला वो शीद्रा ठीक आहे, झीन तला का वो शाफ्रला झीत्रा. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. ठीक आहे, झीन तला के वो शांत्रा. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. रोझीन तला का वो शाफ्रला झीत्रा वो. मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. रोझीन तला का वो शीत्रा वो. मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. ब्रेझीन तला का वो शाफ्रला झीत्रा. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. रिबो जान तला का वो शाफ्रा. रोझीन तला का वो शाफ्राला वो झीत्रा. रिगे झीन तले के वो शाफ्राला वो झीत्रा वो. रिगे झीत्रा. मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. हा मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. ग्लोरी. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे.
मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मीच आहे त्याने परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाशमान होत आहे. येशूच्या नावामध्ये मीच आहे त्याने परमेश्वराच्या महिमेचा ओळखीचा प्रकाशित होत आहे. येशूच्या नावामध्ये ग्लोरी. Zindala gabo shafra labo zitra. Rige zidale gabo shafra labo untabarige de zitra. Rige zidale gabo shifra. Oh hallelujah. Oh wow. बोला मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. विचार करून बघा, जर तुम्ही हे विचार करत आहात तुम्ही कसे हरणार आहात. कशाला तुम्ही आवडणार नाहीत, काही हरकत नाही. पण ज्याचा तुम्ही चेहरा आहात त्याला पैसा पसंत करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय तुम्ही असू शकतं पैशाला तुम्ही आवडत नाही, ते काही नाही असणार आहे. नाही जरी आला तरी पण पैशाला यावं लागेल. मी कोणाचा चेहरा आहे? येशू ख्रिस्ताचा. जिकडे मी उभा आहे तिकडे मी येशू ख्रिस्ताचा प्रत्याशी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही हरू नाही शकत. बोला मी हरू नाही शकत. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. माझ्या घरामध्ये, माझ्या गल्लीमध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या कंपनीमध्ये मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. परमेश्वराच्या महिमेच्या ओळखीचा प्रकाश माझ्याकडून प्रकाशित होत आहे. हालेलुया. ओह 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 ओह. घेऊन जा या वचनाला. ओह दिस इज टू मच. कसं कोणी असल्या वचनाला ऐकून, कसं कोणी असल्या अशा वचनांना ऐकून गरीब होऊ शकतो, आजारी होऊ शकतो. तर तुम्हाला मी सांगतो मी गरीब नाही होऊ शकत, आजारी नाही होऊ शकत. तर तुम्हाला मी सांगतो मी जंगलामध्ये पण श्रीमंत होऊ शकतो. पण मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या गावामध्ये मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. हालेलुया. तिकडे येशू ख्रिस्त आहे, तिकडे गरिबी नाही असू शकत, तिकडे आजार नाही असू शकत, तिकडे आजार नाही होऊ शकत. मी बोला मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. असं वाटतं की स्वतःच कोणासोबत फोटो काढला, सेलिब्रिटीसोबत फोटो काढला आहे. पण तुम्ही फक्त सेलिब्रिटीसोबत फोटो नाही काढत आहात, पण परमेश्वर सांगत आहे की तुम्ही ऑथेंटिक रूपाने, खरेपणाने परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचा चेहरा आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला फसवत नाही आहे. परमेश्वराने तुम्हाला क्रेडेन्शियल दिलं आहे. त्याने तुमच्यावरती मोहर लावली आहे की तिकडे जिकडे जाल तिकडे येशू ख्रिस्तासारखे जाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिकडे जाल, जिकडे जाल तिकडे तुम्ही जाल, येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यासारखे जाल. प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर झुकणार आहे. प्रेज द लॉर्ड. असं येशू ख्रिस्ताच्या समोर झुकते. हालेलुया. जर येशूने सांगितलं की माशाच्या तोंडामध्ये पैसे आहेत, तर जेव्हा तुम्ही सांगाल की माशाच्या तोंडामध्ये पैसा आहे, तर माशाच्या तोंडामध्ये पैसा असायला हवा. कारण तुम्ही कोणाचा चेहरा आहात? येशू ख्रिस्ताचा. प्रेज द लॉर्ड. ओ हालेलुया. इट्स गिव्ह बोल्डनेस. हे ऐकून तुम्ही साहसी होता. साहसी. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. बोलत राहा. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. परमेश्वर माझ्या हृदयामध्ये चमकत आहे. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मला का येशू ख्रिस्ताची फोटो हवी आहे? तेव्हा मी स्वतः येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर कधी तुम्हाला फुल घालायचं मन असेल तर स्वतःच्या पायावरती घाला. ठीक आहे. तुम्हीच येशू ख्रिस्ताचे चेहरे आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःला छोटं समजण्याची चुकी नका करू. जर पार्सल आलं शेजाऱ्याचं, त्याच्यामध्ये होतं 2 करोड रुपये आणि तुम्ही लावला शेजाऱ्याचा चेहरा, तर ते पार्सल कोणाला भेटणार आहे? तुम्हाला. सगळं जग कोणाचं आहे? येशू ख्रिस्ताचं. तुम्ही काय आहात? येशू ख्रिस्ताचा चेहरा. ओ कम ऑन. ओ गॉड. बरं, मी खूप श्रीमंत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. खूप समृद्ध होणार आहे. हालेलुया. सगळा पैसा माझ्याकडे येत आहे. त्यातला सगळा पैसा माझ्याकडे येत आहे. का येत आहे? कारण माझ्याद्वारे पैसा सुवार्तेमध्ये लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पैसा याच्यासाठी नाही येत आहे की तुम्ही एक बंगला बनवाल. नाही. सगळं जग आपलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण जे खेचत आहोत ते दुसऱ्याचं नाही आहे.
आपण आपलंच घेत आहोत. सगळं काही आपलं आहे. हालेलुया. आपण तर आपलंच घेत आहोत जे आपलं आहे. कोणाच्या आजूबाजूनी जमीन नाही बनवली. जमीन तर कोणी बनवली? प्रभूनी. मध्ये आपण वाचलं आहे, नाही वाचलं आहे? बघूया उत्पत्तीचा पहिला अध्याय. माझ्या आजोबांनी विकत घेतली, ती विकत घेतली ती माझ्या बाबांनी बनवली, त्याने कोणाला नाही विकली. माहिती आहे? सांगितलं उजेड प्रकाश व्हा तर प्रकाश होईल. परमेश्वराने प्रकाशाला बघितलं तर बोललं चांगलं आहे. नेक्स्ट मग परमेश्वराने सांगितलं की आकाशाच्या खालचं पाणी एका जागेवरती एकत्र होईल आणि सुकी जमीन दिसून येईल. तसंच झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुकी जमीन बनवली कोणी? परमेश्वराने. काही लोकांसाठी विश्वास करणं खूप कठीण आहे. हे खूप मोठं आहे. नाही पास्टर, याच्यामध्ये आम्ही कसं दुष्ट होऊ शकतो? एवढे काही याच्यामध्ये दुष्टता नाही. हे तुमचंच आहे. लॉर्ड. बाकीचे लोक कुठं राहणार? आमच्याकडे आम्हाला वाढ देऊन राहतील ना. तुम्हाला माहिती आहे हेच होणार आहे. रॅप्चरच्या नंतर 7 वर्षाचं रिव्हॉल्युशन, त्याच्यानंतर पूर्ण जगाला आपल्याला भाडं द्यावे लागेल. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. तर बेटर आहे आतापासूनच ट्रेनिंग घ्या. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. प्लस सगळं काही माझं आहे. सगळं काही माझं आहे. सगळं काही माझं आहे. हे तुमच्यावरती आहे की तुमचा विश्वास किती वाढू शकतो, तुम्ही किती मजबूत होऊ शकता. सगळं काही तुमचं आहे. सगळं काही तुमचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वेळ आपली बेड, आपली दशमा, आपली पाटणाची वेळाचा. प्रेज द लॉर्ड. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही भेट, दशमांश, पार्टनरशिप बीजाला आणण्याचा संधी देण्यासाठी तुमच्या वचनाच्या अनुसार, जसं आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार दिलं आहे, तुमच्या वचनाच्या अनुसार लोक मापून दाबून वाढत असलेलं आमच्या पदरामध्ये टाकत आहेत. मला कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार आहे. या भेटीमध्ये तुम्ही तुमच्या आशयांचं आम्ही आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो राज्य आणि सुवार्तेच्या विस्तारासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. प्रेज द लॉर्ड. उभे राहू आपण परमेश्वर धन्यवाद देऊ. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या हातांना उठवणे. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. प्रभू तुमची मुलं महान होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे खूप श्रीमंत होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सुवास तुमच्या हातामध्ये समृद्ध होणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे खऱ्या मनाने तुमची सेवकाई करणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ख्रिस्त यांच्या आतमध्ये परिपक्व होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जे प्रत्येक सेल 1000 होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक व्यक्ती 1 लीडर पास्टर आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक व्यक्ती पार्टनर आहे करोडो रुपयांसोबत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कायमसाठी आमच्यासोबत बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन.
आनंद बनवा. वचन काम करते. थँक्यू. गॉड ब्लेस यू.